केला 80%, त्याला अवेलेबल करण्यासाठी जे आपलं कल्चर असतं युनिव्हर्सिटीचं, जे आपण ड्रेंचिंगमध्ये देतो तर ते ड्रेंचिंगमध्ये दिलेलं कल्चर ते खत जे फिक्समध्ये झालं आहे जमिनीमध्ये त्याला वर काढतं आणि आपल्या हळदीच्या कंदाचं भरणपोषण वाढवतं. आणि हे डिसीज वगैरे जे यायला लागलं आहे, हे डिसीज येण्याचं कारण काय असतं की म्हणजे रोग येण्याचं कारण काय असतं की आपल्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य घटक उपलब्ध आहेत ते अन्नद्रव्य घटक उपलब्ध असून बी ते लागू होत नाहीत. याचं कारण ते असतं. म्हणजे कम्पॅक्ट जमीन होते, हार्ड जमीन होते, चिकट जमीन होते खतामुळं. आणि ते जर समजा रिलीज नाही झाले तर ते जमिनीत असून बी त्याचा उपयोग नाही आपल्या पिकासाठी. तर त्याच्यासाठी ते हे कल्चर दोन्ही महत्त्वाचं असतं. तर ह्याचं शेड्यूल असतं की कमीत कमी हे 5 डोस होणं महत्त्वाचं असतं लावगणीपासून ते शेवटपर्यंत. तर 7 जर झाले तर चांगलीच गोष्ट आहे, कारण आपण जुलैला पहिली घेतो ड्रेंचिंग, जुलैला पहिला डोस, ऑगस्ट दुसरा